मेंदीचा थकवा किंवा शरीराचा थकवा भरून काढण्यासाठी आपल्याला झोप ही आवश्यक असते, परंतु चुकीच्या दिशेला किंवा चुकीच्या पद्धतीने झोपल्यामुळं 70% आजार हे माणसाला होत असतात. आणि ही गोष्ट इतकी सिंपल आहे की ती आपल्या लक्षात येत नाही आणि त्यामुळं आपल्याला हे आजार कायमचे जडत असतात. उदाहरणार्थ मायग्रेनची समस्या असेल, डोकेदुखीची समस्या असेल, मान दुखीची समस्या असेल, पाठदुखीची समस्या असेल, फ्रोझन शोल्डरची समस्या असेल, या समस्या 70% लोकांना चुकीच्या पद्धतीने झोपल्यामुळे होत असतात. तर कोणत्या पद्धतीने झोपावं आणि आजारानुसार कोणत्या पद्धतीने झोपावं, म्हणजे मायग्रेनचा त्रास असेल तर कोणत्या दिशेला झोपावं, कसं झोपावं, पित्ताचा त्रास असेल, कफ जास्त प्रमाणामध्ये होत असेल तर कोणत्या दिशेला झोपावं, हे सर्व आपण पाहणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. झोप ही शरीरासाठी खूप आवश्यक असते. दिवसभर शरीराची आणि मनाची जागेपणी झालेली जी झीज आहे, मोडतोड आहे, ती भरून काढण्यासाठी, त्याची डागडुजी करण्यासाठी झोप ही आवश्यक असते. वयानुरूप किती झोपावं याविषयी तुम्हाला माहितीच असेल. नवजात बालक 18 ते 20 तास झोप, वाढत्या वयाची जी मुलं असतात ते 10 ते 12 तास झोपतात. प्रौढ व्यक्तींनी 6 ते 9 तास झोपायला हवं, तर वृद्ध व्यक्तींनी 5 ते 7 तास झोप ही घ्यायला पाहिजे. या झोपेच्या वेळेविषयी तुम्हाला माहिती असेल, परंतु काही ज्या गोष्टी असतात त्या आपल्याकडून नकळत होतात, झोपेमध्ये आपल्याकडून नकळत होत असतात, ते आपल्या लक्षात येत नाहीत आणि त्यामुळं विविध प्रकारच्या समस्या ज्या आहेत त्या आपल्याला होत असतात. आता यामधलेच मायग्रेनची समस्या आहे, डोकेदुखीची जी समस्या आहे ती 70% लोकांमध्ये चुकीच्या पद्धतीने झोपल्यामुळे निर्माण होणारी एक समस्या आहे. ज्या व्यक्ती उत्तरेकडे तोंड करून झोपतात त्या व्यक्तींना मायग्रेनची समस्या ही निर्माण होतच असते, डोकेदुखीची समस्या निर्माण होत असते. असं का होतं तर तुम्हाला माहिती आहे, पृथ्वी सुद्धा एक स्वतः चुंबक आहे, चुंबकीय आकर्षण असतं पृथ्वीमध्ये. शरीर सुद्धा आपलं एक चुंबकीय क्षेत्र आहे. डोक्याकडचा भाग जो असतो आपल्या त्याला नॉर्थ पोल म्हटलं जातं आणि पायाकडचा जो भाग आहे त्याला साऊथ पोल म्हटलं जातं. ज्या वेळेस आपण उत्तरेकडे तोंड करून झोपतो त्यावेळेस या चुंबकीय प्रारणाचा उलट परिणाम आपल्या शरीरावर होत असतो आणि त्यामुळं डोकेदुखी किंवा मायग्रेन सारखी जी समस्या आहे ती निर्माण होत असते. आता ही अगदी साधी आणि सोपी गोष्ट आहे, सहज करता येण्यासारखी गोष्ट आहे. तुम्ही करून बघा. 10 ते 11 दिवस उत्तरेकडे तोंड न करता पूर्वेकडे तोंड करून झोपा. कुठल्याही अंगावर झोपा. कुठल्या अंगावर झोपावं याविषयी बऱ्याच जणांच्या मनामध्ये संभ्रम असतात. तुम्ही कुठल्याही अंगावर झोपा. कूस बदलून झोपणं हे तर शरीरासाठी चांगलंच असतं. एकाच कुशीवर झोपल्यावर माणूस अवघडला जातो. कूस बदलून झोपलं तरी चालेल. फक्त ज्यांना डोकेदुखी किंवा मायग्रेनची समस्या आहे किंवा प्रत्येक व्यक्तीनेच पूर्वेकडेच तोंड करून झोपायला पाहिजे. उत्तरेकडे तोंड करून झोपणं हे शास्त्रामध्ये आपल्या वर्ज्य सांगितलेलं आहे. विज्ञानसुद्धा त्याला शास्त्रीय कारण देतं की उत्तरेकडे तोंड करून का झोपू नये. उत्तरेकडे तोंड करून झोपू नये असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. उत्तर ही मृत्यूची दिशा आहे. मृत व्यक्तीला उत्तरेकडे तोंड करून दफन केलं जातं किंवा त्याचा अंतिम विधी केला जातो, म्हणून उत्तरेकडे तोंड करून झोपू नये असं शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे. शास्त्र माना किंवा नको मानू, त्याला वैज्ञानिक आधार आहे. म्हणून तरी पूर्वेकडे तोंड करून झोपा, उत्तरेकडे तोंड करून झोपू नका, ज्यामुळं मायग्रेन सारखी समस्या जी आहे ती निर्माण होऊ शकते, डोकेदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. आता ज्यांना सतत कफ किंवा पित्त होतं अशा व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे झोपून बघा. तुमचा कफ आणि पित्ताचा जो त्रास आहे तो पूर्णपणे निघून जाईल. 70% लोकांमध्ये याचमुळं पित्त आणि कफ ही समस्या जी आहे ती निर्माण होत असते. तसं वात, कफ आणि पित्त हे जे त्रिदोष आहे ते शरीरामध्ये असतात आणि ते योग्य बॅलन्समध्ये असले तरच आपलं आरोग्य चांगलं राहत असतं. परंतु आपल्या चुकीच्या खाण्यामुळं किंवा चुकीच्या झोपण्याच्या पद्धतीमुळं यामधले जे दोष असतात ते बिघडले जातात आणि त्यामुळे ह्या समस्या आपल्याला निर्माण होत असतात. तर ज्यांना पित्त आणि कफ होतं अशा व्यक्तींनी दुपारी कधीच झोपायचं नाही. याला अपवाद फक्त ज्यांना नाईट ड्युटी असते, नाईट शिफ्ट असते अशा व्यक्ती आहेत. परंतु इतर व्यक्तींनी ज्यांना पित्त आणि कफ आहे अशा व्यक्तींनी दुपारी कधीही झोपायचं नाही. एक गोष्ट अशा व्यक्तीने आणखी पाळायची आहे, कमीत कमी 6 ते 9 तास ही झोप त्यांची झालीच पाहिजे. आणि एक गोष्ट आणखी पाळायची आहे, ज्यांना पित्ताचा त्रास जास्त प्रमाणामध्ये होतो अशा व्यक्तींनी जेवणानंतर 10 ते 15 मिनिटं डाव्या कुशीवर फक्त पडून राहायचं, झोपायचं नाही. डाव्या कुशीवर पडून राहायचं. यामुळे जे पाचक रस असतात ते अन्नामध्ये चांगल्या रीतीने मिक्स होतात आणि त्यामुळे पित्ताचा जो त्रास आहे तो ऑटोमॅटिक कमी होतो. याविषयी मी सविस्तर माहिती पण दिलेली आहे, तो व्हिडिओ पण तुम्ही पाहू शकता. या दोन गोष्टी जरी पाळल्या तरी कफ आणि पित्ताचा जो त्रास आहे तो पूर्णपणे निघून जातो. पाठदुखी आणि मानदुखी ही समस्या 70% लोकांना ही चुकीच्या पद्धतीने झोपल्यामुळेच निर्माण होते. सकाळी उठल्याबरोबर मान भरलेली असते किंवा पाठीमध्ये चमक आलेली असते. ही आपल्याकडून नकळत होणारी गोष्ट आहे, झोपेमध्ये होणारी गोष्ट आहे, त्यामुळे आपल्या लक्षात येत नाही. परंतु जर यावर तुम्ही लक्ष केंद्रित केलं, व्यवस्थित झोप जर तुम्ही घेतली तर तुमचा आजार जो आहे तो सहजरित्या बरा होऊन जाईल.
तर ज्यांना पाठदुखी आणि मानदुखीचा त्रास आहे अशा व्यक्तींनी गादीचा वापर अजिबात करायचा नाही. बेड किंवा गादीचा वापर अजिबात करायचा नाही. खाली फरशीवर जे तुमच्याकडे अंथरूण असेल त्या अंथरुणावर झोपायचं आहे. जागा ही सपाट असावी झोपण्यासाठी, आणि जर एका कुशीवर तुम्हाला झोपायची सवय असेल तरच उशीचा वापर करायचा आहे. तेही अगदी कमी उंचीच्या उशीचा वापर करायचा आहे. तुमच्या शरीराच्या लेवलला, खांद्याच्या लेवलच्या उशीचा वापर करायचा आहे. त्यापेक्षा जास्त उंचीची उशी वापरायची नाही. फरशीवर झोपल्यामुळं किंवा खाली फ्लॅट जागेवर झोपल्यामुळं आपल्या पाठीचे जे मणके आहेत हे मणके एक फ्लॅट लेवल येतात, सरळ होतात, आणि त्यामुळं हा जो त्रास आहे तो ऑटोमॅटिक निघून जातो. गादीवर झोपल्यामुळं हे जे आपले मणके आहेत यामध्ये एक वाकडेपणा निर्माण होतो, त्यामध्ये एक बाक त्याला येतो, आणि त्यामुळं अतिरिक्त ताण येऊन पाठदुखी आणि मानदुखीचा जो त्रास आहे तो आपल्याला होत असतो. म्हणून ज्यांना पाठदुखीचा आणि मानदुखीचा त्रास आहे अशा व्यक्तींनी गादीचा वापर अजिबात करू नये. त्यांनी खाली झोपावं. व्यवस्थित झोप लागण्यासाठी काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण जर पाळल्या तर त्यामुळं सुद्धा निश्चित फायदा होतो आणि आपल्याला जे आजार असतात ते निघून जातात. पाहू शकता. तर ज्यांना कफ आणि पित्ताचा त्रास आहे अशाने दुपारी झोपायचं नाही. ज्यांना मानदुखी पाठदुखीचा त्रास आहे अशाने गादीचा वापर करायचा नाही, खाली झोपायचं आहे. त्याचबरोबर मायग्रेनची समस्या किंवा डोकेदुखीची समस्या असणाऱ्या व्यक्तींनी उत्तरेकडे तोंड करून झोपायचं नाही. कोणीच उत्तरेकडे तोंड करून झोपू नये. सर्व व्यक्तींनी पूर्व किंवा पश्चिमेकडे तोंड करून झोपलं किंवा दक्षिणेकडे जर तोंड करून झोपलं तर अतिउत्तम असतं. या साध्या गोष्टी आहेत ज्या आपल्या लक्षात येत नाहीत. या साध्या गोष्टीचा जर आपण अवलंब केला तर 70% आजार आपले हे सहजरित्या बरे होतात. तर या गोष्टीचा अवलंब करा. बरेचसे आजार तुमचे निघून जातील.